महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे सूचक म्हणून मवियातील घटक पक्षांच्या सह्या मिळाल्या नाही। संख्याबळाचं कारण देत बाळ मानेंची माघार। जळगाव परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट। शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे सहलीला गेल्याची चर्चा। बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांच्याकडून अर्ज मागे। महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित। शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथंही बंडखोर। हा आमच्यावर अन्याय होतोय। बंडखोरीवरती गुलाबराव पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त। तर कुठेही बंडखोरी होणार नाही, भाजपचे बंडखोर अर्ज मागे घेतील, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची सुप्रीम कोर्टात धाव। काँग्रेसच्या आक्षेपानंतर विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद। हायकोर्टाकडून देखील कोणताही दिलासा नाही। बारामतीमध्ये महागाई विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। 3 हत्ती चौकात चूल मांडून महिलांकडून सरकारचा निषेध व्यक्त। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। कोकण किनारपट्टीवरती आज जोरदार पावसाची शक्यता आहे। मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट। उर्वरित राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। हजारो हेक्टरवरील केळीची पिकं जमीनदोस्त। शेतातच शेतकऱ्याचा आक्रोश। पंचनामे करून भरीव मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। ठाण्याच्या शहापूरमधील कसरा गावात तीव्र पाणी टंचाई। बंधारा कोरडा पडल्यानं गावाचा पाणीपुरवठा बंद। पाण्यासाठी महिलांची भटकंती।